यानंतरची एक मोठी बातमी आहे। दुपारच्या सत्रातल्या शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुसळधार पावसाच्या इशाऱ्याने सरकारने हा निर्णय घेतलाय। मुंबई आणि उपनगरांसाठी आता हा निर्णय जाहीर करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे सध्या दुपारच्या सत्रातील शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सखल भागामध्ये सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दरम्यान या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, तू नेमका कोणत्या भागामध्ये आहेस आणि आता जो निर्णय आलेला आहे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यामागचा, नेमका काय कोणत्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय देण्यात आलेला आहे आणि आता कोणत्या भागामध्ये पाणी अधिक साचलंय? सिद्धेश, खरं तर मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। मागील 3 दिवसांपासून मुंबईमध्ये चांगलाच पाऊस जो आहे तो बरसताना दिसून येत आहे आणि त्यामध्येच आता कुठेतरी रेल्वे ट्रॅक्सवर पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। हार्बर मार्गावरील तिलकनगर असो, वडा असो, या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी येत आहे। सोबतच दादरमध्ये जे आहे त्या ठिकाणी देखील ट्रॅकवर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की शाळांना सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर आज शाळेचा पहिलाच दिवस आहे, कारण की 2 ते 3 दिवस सुट्ट्या होत्या, दहीहंडी आणि रविवार असं पकडून, आणि त्यामुळे कुठेतरी लहान मुलांना आता कुठेतरी सुखरूप घरी पोहोचवा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते आशिष शेलार यांनी महानगरपालिकेला दिलेले आहेत। आणि मुंबईमध्ये सर्वत्र पाऊस जो आहे तो सतत पडत आहे। पावसाचा जोर सध्या काही कमी होताना दिसून येत नाहीये। तशामध्येच पुढील 48 तास जे आहे रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे। सध्या मी अंधेरी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो। सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे बघायला गेलं तर ट्रॅफिक जे आहे ते दिसून येत आहे। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या बँड्रापर्यंत दिसून येत आहेत। अंधेरी ते बँड्रा चांगलंच ट्रॅफिक जाम जे आहे ते झालेलं दिसून येत आहे। सकाळपासूनच खरं तर ही ट्रॅफिक आहे, वाहतूक रेल्वे जी आहे ती देखील विस्कळीत झालेली आहे। आणि अशामध्येच ट्रॅकवर पाणी आल्यानंतर नागरिकांनी जेव्हा रस्त्यावरनं जायचं, वाहनांनी प्रवास करण्याचं ठरवलं, त्यावेळेसची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी रस्ते जे आहेत ते देखील आता ट्रॅफिकने झालेले आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर मुंबईमध्ये जोरदार पाऊस 3 दिवसांपासून बरसत आहे। अशामध्येच सतत पाऊस जो आहे तो आज पहाटेपासून मुंबई आणि लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये जे आहे दिसून येत आहे। उपनगरामध्ये देखील अशीच काहीची स्थिती आहे। अंधेरी सबवे जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। वडाळा असेल, दादर असेल, मुंबईतील सर्व सकल भागात जे आहे पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे। संध्याकाळपर्यंत मुंबईचं दृश्य काहीसं बदललेलं दिसून येऊ शकतं, कारण की पावसाने समजा थांबा नाही घेतला, पावसाने उसंती समजा नाही घेतली तर मुंबईची परिस्थिती ही खराब होऊ शकते। नागरिकांची याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहेत हाल देखील होताना दिसून येऊ शकतात। पाऊस पडत असल्याने कुठेतरी जनजीवन जे आहे ते आता चांगलंच विस्कळीत होताना दिसून येत आहे। आणि अशामध्येच शाळांना जी आहे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दुपारच्या सत्रातल्या शाळांना जी आहे सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।